प्रिय महोदय परिच्छेद, आपल्या कंपनीच्या सध्याच्या एकंदर परिस्थितीबाबत अनेक प्रकारचे गैरसमज आढळून येत आहेत. तेव्हा कंपनीच्या भागधारकांना व हितचिंतकांना वस्तुस्थिती कळावी म्हणून हे निवेदन करण्यात येत आहे. आपणास माहीतच आहे की आपली कंपनी ही महाराष्ट्र राज्यातील इंजिनिअरिंग उद्योगधंद्यातील एक प्रमुख कंपनी आहे व ती गेली सुमारे 90 वर्ष अस्तित्वात आहे. या कंपनीत मुख्यतः बोटी बांधण्याचे व इतरही काही अवजड उद्योग केले जातात. 1968 सालपर्यंत इंजिनिअरिंग उद्योगातील मंदीच्या झळीमुळे इंजिनिअरिंगच्या क्षेत्रातील इतर कंपन्यांप्रमाणेच आपल्याही कंपनीला आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यातच लोखंड व पोलाद यांच्या तीव्र टंचाईमुळे कंपनीची आर्थिक परिस्थिती अधिकच वाईट झाली व कंपनी तोट्यात चालू लागली. 1969 सालच्या शेवटी कंपनीला सुमारे 30 लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागले. त्याच्या पुढच्या वर्षी हे नुकसान 60 लाख रुपयांच्या घरात गेले. वरवर पाहता ही नुकसानीची रक्कम मोठी वाटत असली तरी कंपनीने एकूण भांडवल व उत्पादन लक्षात घेता हे नुकसान काही लोकांच्या कल्पनेइतके मोठे नाही. तथापि जो काही नुकसानीची परिस्थिती उत्पन्न झाली तिच्यावर मात करण्याकरिता संचालक मंडळाने स्टेट बँकेकडून आर्थिक मदत देणाऱ्या इतर संस्थांकडून कर्ज घेतले. तसेच मध्यवर्ती सरकारकडूनही काही कर्ज मिळवण्यात संचालक मंडळाला यश आले. त्याचबरोबर लोखंड व पोलाद या कच्च्या मालाच्या पुरवठ्यात मध्यंतरी जी कपात करण्यात आली होती तीही रद्द करून घेऊन पुरवठा पूर्ववत चालू करून घेण्यासही संचालक मंडळ यशस्वी झाले आहे. यावरून कंपनीच्या आवाक्याबाहेरच्या कारणांमुळे कंपनीची आर्थिक परिस्थिती वाईट झाली असली तरी तिची पत शाबूत आहे हे कोणासही मान्य करावे लागेल. कारण कंपनीच्या उत्पादनाचा दर्जा पूर्वीप्रमाणेच कायम आहे. वरील मदत मिळवल्यानंतर कंपनीच्या उद्योगात हळूहळू पुन्हा वाढ होत आहे व त्यामुळे कंपनीची आर्थिक परिस्थितीही सुधारण्यास सुरुवात झाली आहे.